छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. तो पुतळा पुढील 100 वर्ष टिकण्यासाठी डिझाईन केलेला आहे आणि हा डिझाईन करताना IIT पवई आणि इतर सगळ्या नामांकित संस्था ज्या आहेत त्यांचे जे डिझायनर प्रोफेसर आहेत त्यांचे डिझाईन घेऊन केलेलं आहे आणि त्यांच्या सुपरविजनखाली केलेलं आहे. पुतळा एकदम सुस्थितीत आहे आणि आम्हाला खात्री आहे शासनाला किंवा पिढवडीला की पुढील 100 वर्ष नक्की टिकेल, याला काही होणार नाही. सुशोभीकरणाचं काम कसलं, नेमकं कशामुळे कसलं ते? सुशोभीकरणाचं काम इथे केलेलं नाही. हे पूर्वी जे काही पेव्हिंग केलेलं होतं ते माती खाली लूज असल्यामुळे तिथं सेटलमेंट थोडी झालेली आहे. त्या पलीकडे काही झालेलं नाही. मोठ्या प्रमाणात पाऊस 2-3 दिवस पडल्यामुळे माती थोडीशी कचलेली आहे आसपासची. एवढाच विषय आहे. आंदोलनही झालेलं पाहायला मिळतं. तुमच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झालेली पाहायला मिळते. एकंदरीत मुख्यमंत्र्यांसमोर अहवाल सादर करताना त्यांची जी मागणी आहे की ठेकेदारावर कारवाई करा, या संदर्भात काही हे शेजारी जे काही माती खचली त्याच्याबद्दल आम्ही व्हिजिलन्सला पाठवून त्याचा अहवाल मागू आणि त्याच्या जे काही शिफारशी असतील त्याप्रमाणे कारवाई करण्यात येईल.